नमस्कार, मी रश्मी गोरे मॅडम आजपासून तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे। सर्वात प्रथम तुमचं इयत्ता 9वी मध्ये स्वागत करते आणि आपल्याला शिकवायला सुरुवात करते। शिकवायला सुरुवात करण्याच्या आधी आपण मराठीची पाठ्यपुस्तकं बरोबर एखादी वही, पेन्सिल किंवा पेन घेऊन बसलात तर फार बरं होईल। आपण सुरुवात करणार आहोत पहिल्याच कवितेपासून। त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बघा, आपली ही अनुक्रमणिका आहे। या अनुक्रमणिकेमध्ये प्रत्येक 4 असे विभाग पाडलेले आहेत। प्रत्येक विभागामध्ये 2 पद्य आणि 2 गद्य आणि तिसरा जो प्रकार आहे तो स्थूल वाचनाचा, म्हणजे असे 5-5 भाग केलेले आहेत। 2 गद्य, 2 पद्य आणि स्थूल वाचन। तर आज आपल्या पहिल्याच विभागातली पहिलीच कविता आहे। कवितेचं नाव आहे वंदे वंदे मातरम। पान नंबर 1। सगळ्यांनी आपल्या वही, पेन आणि पेन्सिल घेऊन बसायचे आणि मराठीचं पुस्तक सगळ्यांच्या समोर असलंच पाहिजे। कवितेचं नाव आहे वंदे वंदे मातरम। बघा, कवितेचे कवी आहेत ग. दी. माडगूळकर। त्यांचं नाव तुम्ही आधी ऐकलेलंच असेल, प्रसिद्ध कवी आहेत ते। त्यांचा जन्म 1919 ते 1977, मृत्यू आहे 1977। प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार, लेखक, पटकथा लेखक, म्हणजे चित्रपटांसाठी सुद्धा यांनी बऱ्याचशा कथा लिहिलेल्या आहेत। यांची बरीचशी गाणी, सुप्रसिद्ध अशी गाणी आपल्याला ऐकायला मिळतील यूट्यूबवर। किंवा त्यांचं गीत रामायणकार म्हणून त्यांना असं म्हटलं जातं, किंवा आधुनिक वाल्मिकी असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं। आधुनिक वाल्मिकी म्हणजे त्यांनी गीत रामायण हा जो काही त्यांचा कविता संग्रह आहे तो गीतांच्या माध्यमातून आपल्याला रामायण जे काय आहे ते अधिक स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। गीताच्या माध्यमातून आपल्याला एखादी गोष्ट कशी पटकन कळते, तसं गीत रामायण, रामायण काय आहे, रामायणातले जे काही महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचे प्रसंग आहेत, ते आपल्याला यांनी अजरामर करून सोडलेलं आहे त्या रामायणाला, आणि म्हणून यांना आधुनिक वाल्मिकी असं सुद्धा म्हटलं जातं। तर बऱ्याचशा चित्रपटांसाठी यांनी लेखन केलेलं आहे। बरीचशी त्यांची चित्रपटातली गाणी सुद्धा प्रसिद्ध आहेत। आधुनिक वाल्मिकी असं त्यांना म्हटलं जातं। शिवाय जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पुरिया इत्यादी गीतसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। गीत गोपाल, गीत सौभद्र ही काव्यनिर्मिती केलेली आहे। कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। भारत सरकारने यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे। आपल्या अलौकिक प्रतिभेमुळे या ठिकाणी सुद्धा तेच म्हटले बघा, आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग. दी. मा यांचे प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर भारतपुत्रांच्या कृतज्ञतेविषयीचं हे गीत आहे। ही जी कविता आपण शिकणार आहोत, ह्या कवितेमध्ये ग. दी. माडगूळकरांनी, म्हणजे त्यांचा कालखंड बघितला तर 1919 पासून 1977, म्हणजे ज्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये होतो, भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचं लेखन जे आहे ते त्याच कालखंडामध्ये झालेलं आहे। तर त्या काळामध्ये असलेल्या लेखक, कवी मंडळींनी आपल्या नेते लोकांमध्ये, म्हणजे जे कोणी आपले त्या क्रांतिकारक होते त्यांच्यामध्ये एक प्रकारचं जागृती आणण्याचं काम यांच्या लेखणीने केलेलं आहे। त्यातलेच हे एक कवी आहेत आणि त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून ही कविता लिहिलेली आहे। कवितेचं नाव आहे वंदे वंदे मातरम। बघूया आपण आता कवितेमध्ये काय म्हटलेलं। या ठिकाणी मी तुम्हाला काही शब्दार्थ दिलेले आहेत, ते शब्दार्थ मी तुम्हाला वाचून दाखवते। शिकवता सुद्धा काही शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगत जाईन यातले, पण त्याआधी तुम्ही एकदा बघून घ्या। वंदे वंदे मातरम, कवी आहेत ग. दी. माडगूळकर। ग. दी. माडगूळकरांचं पूर्ण नाव आहे गजानन दिगंबर माडगूळकर। वंद्य म्हणजे आदरणीय, वंदे वंदन करतो, मातरम मातृभूमी, वंदे वंदे मातरम। वंदे म्हणजे काय तर आदरणीय। कोण आदरणीय आहे तर आपली मातृभूमी किंवा आपले शिक्षक किंवा आपले आई वडील, जे आपल्यासाठी वंदनीय असतात, आदरणीय असतात, आणि त्यांना आपण काय करतो, वंद्य म्हणजे वंदन करतो। या ठिकाणी आपण कोणाला वंदन केलेलं आहे कवितेमध्ये तर आपल्या भारत मातेला। त्यानंतर मुक्तता, मुक्तता म्हणजे सुटका। यज्ञ, अग्निकुंड,
जीवित, जीवन, आहुती, प्राणार्पण, सिद्ध, तयार, मंत्र, श्लोक, शस्त्रधारी म्हणजे शस्त्र धारण करणारे, निष्ठुर, कठोर किंवा निर्दयी, शांतिवादी, शांतता रुजवणारे किंवा शांतता निर्माण करणारे, शांततेचा पुरस्कार करणारे, झुंजले, लढले, लाभो, मिळो, आचरीला, वर्तनात आणला, हुतात्मे, वीरमरण लाभलेले राष्ट्रभक्त म्हणजे देशासाठी त्यांनी प्राणाचं बलिदान केलेलं आहे आणि त्यांना आता हुतात्म्य प्राप्त झालेलं आहे. हुतात्मे म्हणजे वीरमरण लाभलेले राष्ट्रभक्त आणि तयांच्या म्हणजे त्यांच्या, असे हे शब्दार्थ मी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही नीट लिहून घ्यायचे आहेत. आता बघूया आपण कवितेमध्ये काय म्हटले ते. कवितेचा भावार्थ थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगते. कवितेचं नावच बघा काय आहे, वंदे वंदे मातरम. मगाचीच मी तुम्हाला शब्दांचा अर्थ सांगताना सांगितलं होतं की वंदे म्हणजे काय तर आदरणीय आणि वंदे म्हणजे वंदन करतो. कोणाला वंदन करतो तर आपल्या भारत भूमीला किंवा भारत मातेला आपण काय करतो आहोत, वंदे वंदे मातरम. भारत मातेला आम्ही काय करतो आहे, पूजनीय अशी आमची भारत माता, तिला आम्ही काय करतो आहोत, मातरम करतो. म्हणजे वंदे वंदे मातरम म्हणजे तिला नमस्कार करतो. अशी ही कविता वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. आता हे वेद किंवा मंत्र हे जे काही आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, ज्याची आपण पूजा करतो, मंत्रांचं सतत उच्चारण केल्यानंतर आपल्या मनाला शांती लाभते किंवा आपण संकट काळामध्ये किंवा काही देवाचा धावा करत असतो, मंत्रांचं उच्चारण करत असतो की जेणेकरून आपल्याला एक प्रकारची शक्ती निर्माण होत असते आपल्या मनामध्ये आणि जोश आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. तसंच हे वेगवेगळे मंत्र जे आहेत त्या मंत्राच्याही पेक्षा जर आम्हाला काही श्रेष्ठ असेल तर हा एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणजे वंदे मातरम. हा मंत्र आमच्यासाठी या वेगवेगळे जे काही आपले पुराणातले किंवा जे काही मंत्र आहेत त्यापेक्षाही आम्हाला जर का काही श्रेष्ठ असेल तर हा वंदे मातरम हा मंत्र आमच्यासाठी कसा आहे, श्रेष्ठ आहे. आणि त्या मंत्राने आम्ही आमच्या भारतभूमीला, आमच्या भारत मातेला काय करतोय, वंदन करतो. मंत्र आहे वंदे मातरम. बघूया कवितेमध्ये काय म्हणतात. पहिलं कडवं. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. 3 कडव्यांची कविता आहे. पहिल्या कडव्यामध्ये कवी आपल्याला म्हणतात की बघा, माऊली म्हणजे कोण तर आई. आता इथे आपली माऊली कोण तर आपली भारत माता. हिच्या मुक्ततेचा मंत्र, हिला मुक्तता मिळवून द्यायची. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ब्रिटिशांनी आपल्यावरती जवळजवळ 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलेलं आहे आणि आपण 150 वर्ष त्यांच्या गुलामगिरीमध्ये घालवलेली आहे. आणि अशा या भारत मातेला आपल्याला त्यांच्या तावडीतून सुटका करून घ्यायची आहे भारत मातेची. आणि त्यासाठी एक यज्ञ आपण केलेला आहे. यज्ञ आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माहिती आहे आपल्याला, आपण यज्ञ करतो. आपली काही इच्छित असेल ते पूर्ण करण्यासाठी आपण यज्ञ म्हणत असतो, यज्ञ करत असतो आणि यंत्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती देत असतो, अर्पण करत असतो आणि ते यज्ञ पूर्ण झाल्यानंतर जे काही निष्पन्न होतं म्हणजे ज्या काही आपल्या इच्छा असतात त्या पूर्ण होत असतात. तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण एक यज्ञ मांडलेला आहे. यज्ञ कशासाठी केलेला आहे तर भारत मातेला मुक्तता मिळवून देण्यासाठी. तर माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. त्यानंतर त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. या लाखो वीरांनी, या स्वातंत्र्य सैनिकांनी, कितीतरी जणांची तुम्हाला नावं माहीत सुद्धा नसतील. कितीतरी जणांची नावं आपल्याला माहिती आहेत, जसे आगरकर आहे, टिळक आहे, सावरकर आहे, अशी बऱ्याचशा क्रांतिकारकांची नावं आपल्याला माहिती आहेत की ज्यांनी त्या अग्निकुंडामध्ये प्रत्यक्ष आपल्या जीवाची आहुती दिलेली, जीवाचं बलिदान केलेलं. पण असे आज कितीतरी असतील की त्यांची आपल्याला नावंसुद्धा माहिती नाही. पण त्यांनी त्यावेळेला या यज्ञकुंडामध्ये अग्नीमध्ये आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे आणि प्राणाचं अर्पण केलेलं आहे. आणि प्राणाचं अर्पण केल्यानंतर
हा जो यज्ञ झाला त्यानंतर काय निष्पन्न झालेलं आहे, तर हा मंत्र जो आहे वंदे मातरम हा मंत्र सिद्ध झालेला आहे. आणि अशा पद्धतीने हा मंत्र काही असा अचानक असा मिळालेला नाही, तर प्रचंड प्राणाचं बलिदान, त्याग, समर्पण त्याच्यामध्ये आहे. वेळप्रसंगी घर, दार, जीव सगळं त्यांना त्याच्यामध्ये अर्पण करावं लागलेलं आणि त्यातनंच हा मंत्र सिद्ध झालेला आहे. मंत्र कोणता? वंदे मातरम. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. अशा पद्धतीचं एक कडवं पहिलं. त्यानंतर दुसऱ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, बघू काय म्हणतात. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले, शस्त्रहीना एक लाभो व शस्त्र वंदे मातरम. आता दुसऱ्या कडव्यामध्ये बघा कवी काय म्हणतात आपल्याला, की हा जो मंत्र आहे, हे राष्ट्र जे आहे ते मृतांचं राष्ट्र, म्हणजे 150 वर्ष गुलामगिरीमध्ये देखील आपण काही सुखाने घालवलेली नाहीये. एक प्रकारची आपल्या मनाला मरगळ प्राप्त झालेली होती. मृत अवस्था जशी असते तशी अवस्था आपल्याला प्राप्त झालेली होती. गुलामगिरीमध्ये आपण दुःखीच जीवन जगत होतो. पण या मंत्रामुळे मात्र काय झालेलं आहे, आपल्याला हा जो मंत्र आपल्याला मिळाला त्यामुळे आपलं जीवनच पलटून गेलेलं. या मृतांचं राष्ट्र जे आहे ते जागं झालेलं आहे. आणि शस्त्रधारी निष्ठुरांची, आता शस्त्रधारी कोण, तर हे इंग्रज, ज्यांच्याकडे भरपूर अशी शस्त्रसामग्री आहे आणि आपण त्याविरुद्ध आपण की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही, आपण शस्त्रहीन आहोत. या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. निष्ठुर म्हणजे कठोर, शांतीवादी म्हणजे शांतता रुजवणारे. कोण, तर आपले भारतीय जे काही क्रांतिकारक होते ते कसे होते, ते शांतता रुजवणारे होते. त्याच विरोधात ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश लोक जे होते ते आपल्या कसे होते, तर शस्त्रधारी होते. आणि आपण कसं होतो, तर शस्त्रहीन होतो. तर या शस्त्रधारी विरुद्ध शस्त्रहीनांनी युद्ध पुकारलेलं आहे, किंवा जे काही त्यांच्या विरुद्ध शस्त्र काय म्हणतात, शंख फुंकलेलं आहे, की भारत मातेला मुक्त करून देण्याचा हा जो त्यांनी ध्यास आहे तो घेतलेला आहे. वेळप्रसंगी प्राणाची आहुती दिलेली आहे, घरदार सोडलेलं आहे. कसलाही मागचा पुढचा त्यांनी विचार न करता भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि हे निष्ठुर लोक आहेत, त्यांच्याकडे भरपूर अशी शस्त्र आहेत आणि यांच्या बरोबर आपण काय केलेलं आहोत, लढलेलो आहोत. पण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाहीये, पण आपल्याकडे काय आहे, तर हा मंत्र वंदे मातरम. म्हणजे एवढी शक्ती, एवढी ताकद या वंदे मातरम एका मंत्रामध्ये आहे, हे सांगण्याचा प्रयत्न गदी माडगूळकरांनी केलेला आहे. शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम. आपल्याकडे एकच शस्त्र आहे, ते म्हणजे वंदे मातरम. त्यानंतर तिसऱ्या कडव्यामध्ये म्हटलं, निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी, निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊन, गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र, हा निर्मिला म्हणजे निर्माण केला. कोणी निर्माण केला हा मंत्र, तर आपल्या या सगळ्या पूर्वीच्या काळात होऊन गेलेल्या स्वातंत्र्य सेनानींनी, क्रांतिकारकांनी हा मंत्र त्यांनी निर्माण केलेला आहे. निर्माण करण्यासाठी तुम्हाला मगापासून मी तेच सांगते की त्यांनी अग्निकुंडामध्ये काय केलेलं आहे, उड्या घेतलेल्या आहेत. अग्नीमध्ये उड्या घेतलेल्या, आपल्या जीवाचं त्यांनी बलिदान केलेलं आहे. हा मंत्र त्यांनी आचरलेला आहे, त्यांच्या आचरणामध्ये आणलेला आहे आणि मग हा मंत्र सिद्ध झालेला आहे. ते काय झालेलं आहे, हुतात्मे झालेले, देशासाठी प्राणार्पण करून त्यांना हुतात्म्य प्राप्त झालेला आहे. हुतात्मे म्हणजे वीरमरण लाभलेले राष्ट्रभक्त. तर हे काय झालेले, देशासाठी लढलेले, ते अमर झालेले, ते हुतात्मे झालेले आहेत. आणि निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले. आणि ते काय झालेले आहेत, तर देव झालेले आहेत. त्यांना स्वर्गलोकाची आता प्राप्ती झालेली आहे. देशासाठी प्राणाचं बलिदान करून त्यांनी वीरमरण पत्करलेलं आहे. आणि अशा या राष्ट्रभक्तांची, वीरांची आपण काय करतो आहोत, आज पूजा करतो आहोत, किंवा ते आपल्याला वंदनीय असे आहेत, किंवा त्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे, आपण त्यांची पूजा करतो. तर ते पूजा करत असताना किंवा त्यांचं जे काही आळवणी करत असतो, त्यांची प्रार्थना करत असतो,
तर ती प्रार्थना करण्यासाठी आपण सुद्धा तोच मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे वंदे मातरम. आणि त्यांनी जे काही आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग दी माडगूळकरांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की वंदे मातरम. आणि आपण सुद्धा याच मंत्राचा जयघोष करायचा आहे, वंदे मातरम. अशा पद्धतीने मी तुम्हाला या कवितेचा थोडक्यात भावार्थ सांगितलेला आहे, काही शब्दार्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. ते तुम्ही शिकवता शिकवता पेन्सिलने वगैरे तिथे लिहून घ्यायचे किंवा वहीमध्ये नंतर व्हिडिओ परत एकदा बघा आणि त्या कठीण शब्दांचा अर्थ लिहून काढा. आणि त्यानंतर कविता शिकून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला एक घरचा अभ्यास देणार आहे. गेले 2-4 महिने पेन्सिल पेन हातात घेतलं नसेल तुम्ही, त्यामुळे फक्त आपण काय करायचं आहे, या ही कविता जी आहे ती 2 वेळा चांगल्या स्वच्छ अक्षरामध्ये, सुंदर अक्षरामध्ये ती तुम्ही 2 वेळा लिहून काढायची. काही समजलं नसेल तर तुम्ही फोन करून व्हॉट्सअपवर आपल्या शंका आम्हाला विचारू शकता. आणि अशा पद्धतीने ही कविता 2 वेळा लिहून काढायची.